नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कन्स्ट्रक्शनवरचीच काही महत्त्वाची उदाहरणं जी की आपली राहिलेली आहेत त्या उदाहरणाचे कन्सेप्ट्स आपल्याला समजले पाहिजेत अशी काही उदाहरणं आज आपण या ठिकाणी घेणार आहोत. सर्कल अँड इट्स टँजंट या संदर्भात आपण विचार करत होतो. टू ड्रॉ द टँजंट फ्रॉम द पासिंग थ्रू द पॉईंट विच इज लाय ऑन अ सर्कल याचा आपण विचार केला. टू ड्रॉ द टँजंट्स फ्रॉम द पासिंग फ्रॉम द पॉईंट विच इज आउटसाइड द सर्कल. सर्कलच्या आउटसाईडला एखादा पॉईंट आपल्याला दिलेला असेल, तिथून आपल्याला टँजंट्स कशा पद्धतीने काढायच्या याचाही आपण अभ्यास मागच्या तासापर्यंत केला. ते काढत असताना व्हॉट इज द बेसिक थेअरी, त्याच्या मागची बेसिक थेअरी काय आहे ही पण आपण समजून घेतली. आता आपल्याला याच्यावर आधारित काही वेगळ्या प्रकारची उदाहरणं की जी उदाहरणं आपल्याला लवकर असे समजत नाही की नेमकं काय करायचं, तर अशी काही उदाहरणांचे कन्सेप्ट्स आपण आज या माध्यमातून घेणार आहोत. एक उदाहरण मी या ठिकाणी बोर्डवर लिहिलेलं आहे, तुम्ही ते वाचत असाल. एक्झाम्पल इज लाईक दिस. ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.4 centimeter and center E. Yes, we have to draw a circle having the center E and radius is 3.4 centimeter. Take a point F on the circle. Take the another point. F हा एक पॉईंट मला घ्यायचा आहे, आणखी मला एक पॉईंट घ्यायचा आहे. टेक द अनदर पॉईंट A such that E dash F dash A. What is the meaning of this statement? F is in between E and A and FA distance is 4.1 centimeter. Yes, FA distance is 4.1 centimeter. Then draw the tangents to the circle from the point A. Yes. Now what is our procedure? First draw the circle having radius 3.4 centimeter and center is E. अशा पद्धतीचा एक सर्कल मी सुरुवातीला काढणार. मी 3.4 सेंटीमीटर रेडियस मला घ्यायची आहे. मी रेडियस घेतो आहे 3.4 सेंटीमीटर. येस, 3.4 सेंटीमीटर मी कंपासमध्ये घेतलं आहे. सर्कल मला काढायचं आहे. सरळ एक सर्कल काढूया आपण. हा एक सेंटर मी घेतला आहे. ड्रॉ अ सर्कल ऑफ रेडियस 3.4 सेंटीमीटर. येस. आता हे सर्कल काढून झाल्यानंतर पुढं काय म्हटलेलं आहे? पॉईंट ई आपल्याला ज्या पद्धतीने दिलेलं आहे त्या पद्धतीने आपल्याला एक एक कन्स्ट्रक्शन करत जायचं आहे. पॉईंट ई इज अ सेंटर. टेक अ पॉईंट एफ ऑन द सर्कल. आता या सर्कलवर एक एफ पॉईंट मला घ्यायचा आहे. मग एफ पॉईंट कुठे घेणार तुम्ही? समजा या ठिकाणी मी एफ पॉईंट घेतला. येस, एफ इज अ पॉईंट. तुम्ही कुठेही घेऊ शकतात सर्कलवर, कुठेही, एनीवेअर तुम्हाला कुठेही घेता येईल. टेक अनदर पॉईंट ए सच दॅट ई एफ ए. मग बघा, ई एफ आणि ए, मला ए या ठिकाणी घ्यायचं आहे, पण एफ ए डिस्टन्स किती आहे? 4.1 सेंटीमीटर. म्हणजे मला डिस्टन्स मोजताना इथून डिस्टन्स मोजायचं नाही, हे लक्षात घ्या. तुम्हाला ई एफ ही रेडियस आहे. व्हॉट इज द रेडियस? रेडियस तुम्हाला किती दिलेली आहे? रेडियस इज 3.4 सेंटीमीटर. मग कन्स्ट्रक्शन करताना मी काय करणार? ड्रॉ द रे पासिंग थ्रू द पॉईंट एफ. येस, एफमधून जाणारा एक रे मी आधी काढून घेतो. हा रे जर मी काढला, पुढे तो मी एक्सटेंड करणार आहे. पुढे मी हा रे या ठिकाणी एक्सटेंड करतो आहे, तुमच्या लक्षात आलं असेल. येस, अशा पद्धतीने रे एक्सटेंड केला. दिस पॉईंट इज एफ. आता मला इथे ए पॉईंट घ्यायचा आहे, तर इथून मोजण्यापेक्षा तुम्हाला जर डायरेक्ट सेंटरपासून मोजलं तर काय हरकत आहे? मग त्याच्यासाठी काय करावं लागेल ते पण विचारात घ्या. दोन्ही पद्धतीने आपल्याला करता येईल. तुम्ही एफ पॉईंट घेतला तर इथून 4.1 घेऊन इकडे खूण केली, पॉईंट तुम्हाला मिळेल ए. किंवा 3.4 प्लस 4.1 यांची बेरीज करायची. ती बेरीज केल्यानंतर डायरेक्ट ई पासून या ठिकाणी पॉईंट घेतला तरी चालेल.
बरोबर आहे. ए पॉईंट मला लोकेट करायचा आहे, लोकेशन ऑफ पॉईंट ए. मग मी 4.1 घेतो तरी चालेल. मी आता या ठिकाणी एफ पॉईंट घेतलेला आहे. एफ पॉईंटपासून मला या ठिकाणी ए हा पॉईंट पाहिजे. एफ ए डिस्टन्स इज 4.1. मग मी या ठिकाणी 4.1 अशा पद्धतीने डिस्टन्स घेतो आहे. दिस इज 4.1. तुम्ही या ठिकाणी ठेवा आणि अशा पद्धतीने कंस करा. येस, दिस पॉईंट इज ए. हा ए पॉईंट तुम्हाला मिळेल. मग प्रोसेस इज व्हेरी सेम. वी हॅव टू ड्रॉ द टँजंट पासिंग थ्रू द ए टू दॅट सर्कल. या एमधून जाणारे मला काय काढायचे आहेत, टँजंट्स काढायचे आहेत. मग सरळ कशा पद्धतीने काढू शकतो आपण, आपल्याला प्रोसेस माहिती आहे. ई ए, दिस इज अ सेगमेंट, बायसेक दिस सेगमेंट फर्स्ट. हा सेगमेंट तुम्हाला बायसेक करावा लागेल. येस, बायसेक द सेगमेंट लाईक दिस. या पद्धतीने तुम्ही तो बायसेक केला. आता सेगमेंट बायसेक केल्यानंतर मिड पॉईंट मला मिळेल आणि तो जो मिड पॉईंट आहे तो मिड पॉईंट घेऊन मला काय काढायला लागेल, 2 आर्क्स विच आर इंटरसेक्टिंग टू द सर्कल. त्या सर्कलला इंटरसेक्ट करणारे 2 आर्क्स मला काढावे लागतील. येस, हा पॉईंट या ठिकाणी एफ आहे. मी या ठिकाणी एफ देतो. हा जो पॉईंट आहे तुम्हाला किती मिळाला, तो कुठे मिळाला बघा. काल मी तुम्हाला एक होमवर्क दिलेला होता. त्या होमवर्कमध्ये सांगितलं होतं की डिस्टन्सेस कसे घ्यायचे. डिस्टन्स ऑफ द पॉईंट फ्रॉम सेंटर इज ग्रेटर दॅन ग्रेटर दॅन डायमीटर, लेस दॅन डायमीटर ऑर इक्वल टू डायमीटर. असं असताना हा मिड पॉईंट कुठे कुठे असेल त्याचं आपण लोकेशन फिक्स केलं. येस, हा एक प्रात्यक्षिक आपण करून पाहिलं. आता हा मिड पॉईंट आला, मग पुढे काय करणार मी, सिंपल टेक अ रेडियस. एवढी रेडियस घ्या. येस, एवढी रेडियस घेऊन काय करणार तुम्ही, पूर्ण सर्कल काढण्याच्या ऐवजी तुम्ही अशा पद्धतीच्या 2 खुणा केल्या तरी चालतील. काल मी तुम्हाला जे सांगितलं त्या पद्धतीने जरी केलं तरी हरकत नाही. मला फक्त हे 2 पॉईंट्स महत्त्वाचे आहेत. काल मी कशासाठी सांगितलं की त्या ठिकाणी तुम्हाला व्हॉट इज द थेअरी बिहाइंड धिस कन्स्ट्रक्शन, या कन्स्ट्रक्शनच्या मागची थेअरी नेमकी काय आहे, असं का करायचं. तर आता आपल्याला कळालं की आपण जर असं सर्कल काढलं तर हा जो पॉईंट आहे तो पॉईंट आणि ई, हा पॉईंट आणि ए जर जोडला तर मला 90 डिग्री मिळते. कारण का, दिस इज अ डायमीटर ऑफ दॅट सर्कल. येस, हॅविंग द रेडियस ई अँड दिस इज अ मिड पॉईंट सपोज एम, ई एम. ही रेडियस घेऊन काढलेलं ते सर्कल आहे आणि त्याचा हा डायमीटर आहे ई ए. अँड धिस अँगल इज सबटेंडेड बाय द डायमीटर. तो डायमीटरने तयार केलेला अँगल आहे. दॅट्स वाय इट इज 90 डिग्री. आणि म्हणून ही रेडियस मला मिळते आणि ही टँजंट मिळते. टँजंट अँड रेडियस आर ऑलवेज परपेंडिक्युलर टू इच अदर. येस, मग आता या ठिकाणी मला काढायचे फक्त अशा पद्धतीने हे 2 पॉईंट्स मला जोडून घ्यायचे आहेत आणि सरळ या ठिकाणी टँजंट अशी काढता येईल. दिस इज अ टँजंट पासिंग थ्रू दिस पॉईंट. ही एक टँजंट मी काढली. त्याच पद्धतीने असे हे 2 पॉईंट्स या ठिकाणी जोडून घ्यायचे. मला माहिती आहे की टँजंट सेगमेंट्स ड्रॉन फ्रॉम द एक्सटेरियर पॉईंट आर कॉन्ग्रेंट. हे कॉन्ग्रेंट टँजंट सेगमेंट्स मला मिळतात. या ठिकाणी हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट. ए समजा इथे मी नाव दिलं पी and AQ, these are the 2 tangent segments and we know that these 2 tangent segments are always congruent. हे दोघं टँजंट सेगमेंट्स कॉन्ग्रेंट असतात. येस, आता ह्या टँजंट सेगमेंटच्या संदर्भातला आपण विचार केला. आता सर्कल आणि टँजंट याच्या संदर्भात जर आपल्याला एक वेगळ्या प्रकारचं उदाहरण आलं तर ते कशा पद्धतीने सोडवायचं किंवा त्याचा अर्थ काय आहे हे पण आपण बघणार आहोत. येस, नेक्स्ट एक्झाम्पल मी घेतो आहे. ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर पी. आपण उदाहरण लिहून घेऊया इथे. ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर पी
draw an arc AB of 100 degree. Draw an arc of 100 degree. Draw tangents to the circle. Draw tangents to the circle. Tangents to the circle at a point A and B. Point B. Example is very simple. आता याच्यातल्या काही बेसिक बाबी मला जर माहीत नसतील तर मला अडचण येईल. कशा बेसिक बाबी? तर मला आर्कचं मेजर दिलं आहे 100 डिग्री. मग मेजर ऑफ ॲन आर्क ऑफ अ सर्कल इज इक्वल टू मेजर ऑफ द सेंट्रल अँगल. हे जर मला त्या ठिकाणी आठवलं नाही तर मला अडचण येईल. मग आता इथे कशा पद्धतीने आपण काढणार आहोत? तर ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर P, ड्रॉ ॲन आर्क ऑफ 100 degree, name it as AB, and draw tangents to the circle at point A and B. आता इथे प्रश्न आपल्याला असा पडला की किती रेडियसचं सर्कल काढायचं. या ठिकाणी कोणत्याही रेडियसचं सर्कल काढलं तर त्याचा 100 डिग्रीचा आर्क मला काढता येतो. ही बाब आपल्याला माहिती असली पाहिजे. नाही तर बऱ्याच वेळा असं होतं की हे उदाहरण याच्यात रेडियस दिलेली नाही म्हणून मला सर्कल काढता येत नाही, अशा प्रकारचा गैरसमज आपला होतो आणि उदाहरण चुकलेलं आहे असं आपल्याला त्याचा आपण निष्कर्ष काढतो. म्हणून सहज ह्या ज्या बाबी आहेत या मला माहिती पाहिजेत. या ठिकाणी दिलेली नाही आहे रेडियस, हरकत नाही, मी माझ्या पद्धतीने सर्कल काढेल. ड्रॉ अ सर्कल ऑफ एनी रेडियस. कोणत्या रेडियसचं तुम्ही सर्कल काढू शकतात. मी एक रेडियस फिक्स या ठिकाणी घेत नाही. एक कुठलंही रेडियस मी आता या कंपासमध्ये घेतली, ही रेडियस घेतली आहे आणि सरळ या रेडियसने मी काय केलं, एक सर्कल काढून घेतलं. ओके, अशा पद्धतीचं सर्कल मी काढलं. आता 100 डिग्री मला काय घ्यायचं आहे, आर्कचं मेजर घ्यायचं आहे. मेजर ऑफ द आर्क इज 100 डिग्री. मग आता हे काढताना मी काय करणार सुरुवातीला की ड्रॉ वन रेडियस. बघा, एक रेडियस मला या ठिकाणी काढावी लागेल. समजा मी अशा पद्धतीची एक रेडियस काढली आहे. अशी एक रेडियस मी काढून घेतो. येस. आता मला 100 डिग्री मोजायचं आहे. समजा हा याचा सेंटर P म्हटलेला आहे. हा एक पॉईंट मी घेतला A. येस, PA ही रेडियस मी काढली. आता मला 100 डिग्री मोजायचं आहे. कुठून मोजणार मी? तर मला 100 डिग्री अशा पद्धतीने मोजता येईल. बघा, मी प्रोट्रॅक्टर कसं ठेवतो आहे. बऱ्याच वेळा विद्यार्थी प्रोट्रॅक्टर इथं ठेवतात आणि इथून तो 100 डिग्रीचा मेजर कसं काय येईल. मला आर्क काढायचा आहे त्यामुळे मी अशा पद्धतीने प्रोट्रॅक्टर ठेवणार आहे. हा रे या बाजूला वाढतो आहे म्हणून इथून मला मोजायचं आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. या ठिकाणी मी 100 डिग्री मोजणार आहे. इथून 0 पासून सुरुवात करायची, नाही तर बऱ्याच वेळा 100 डिग्रीचा इथेच होतो आहे. बघा, म्हणजे प्रोट्रॅक्टरमध्ये 2 प्रकारचे मेजर्स आहेत, लेफ्ट साईडने आणि राईट साईडने. कुठून मोजायचं हा भाग अतिशय प्रायमरी लेव्हलला आपला झालेला आहे, पण तरीही आपल्या चुका होतात. आपण या ठिकाणी 100 डिग्रीला मार्क करूया. येस, 0 to 100 मी मार्क केल्यानंतर ड्रॉ अ रे काढा किंवा एक सेगमेंट काढून घ्या विच इज इंटरसेक्ट द सर्कल ॲट पॉईंट B. Bला तो इंटरसेक्ट होईल अशा पद्धतीचं एक, हा पहा पॉईंट कुठला आहे, B. येस. आता मला काय काढायचं आहे की टँजंट्स ॲट पॉईंट A अँड B. A आणि Bला मला काय काढायचं आहे, टँजंट्स काढायचे. मग अगदी सोपं आहे. काय करणार, ही जी रेडियस आहे ही पुढे वाढवा, अशा पद्धतीने वाढवून घ्यायची. प्रोसेस आपल्याला माहिती आहे, त्याच प्रोसेसने मला जायचं आहे. पुन्हा ही रेडियस जी आहे ही पुढे एक्सटेंड करून घेऊ आपण. ही रेडियस एक्सटेंड केल्यानंतर आपल्याला कन्स्ट्रक्शन माहिती आहे की टू ड्रॉ द टँजंट्स टू द सर्कल ॲट अ पॉईंट गिव्हन ऑन द सर्कल, और
लाय ऑन अ सर्कल. सर्कलवर असलेल्या बिंदूतून मला काय काढायचे, टँजंट्स काढायचे. इट इज व्हेरी सिम्पल. हे सहज तुम्ही काढू शकतात. मी फक्त या ठिकाणी प्रात्यक्षिक दाखवतो आहे तुम्हाला. या ठिकाणी स्पेसिफिक डिस्टन्सने अशा 2 खुणा करून घेतल्या, काही हरकत नाही. इथेही स्पेसिफिक डिस्टन्स तेच घेतलं मी. या ठिकाणी 2 खुणा केल्या, याच्या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलं, हरकत नाही. या ठिकाणी खूण, या ठिकाणी खूण. येस. तसंच या बाजूला गेलो, 2 खुणा, त्याला इंटरसेक्टिंग आर्क्स मी काढले. त्यानंतर डिस्टन्स बदलवलंच नाही, किंवा बदलवलं तरी चालेल, हरकत नाही. या ठिकाणी खूण केली, या ठिकाणी खूण केली. इकडे गेल्यानंतर पुन्हा इंटरसेक्टिंग आर्क्स काढले. आता काय करणार, हे 2 पॉईंट्स जॉईंट करणार. हे 2 पॉईंट्स जॉईंट केले तर बरोबर तुम्हाला त्या बी पॉईंटमधून तो सेगमेंट किंवा परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे तो गेलेला दिसेल. येस, अशा पद्धतीने. त्याचप्रमाणे इकडे हे 2 पॉईंट्स आहेत, हे जोडून घ्यायचे सरळ. हे जोडून घेतले की मला अशा पद्धतीने एक रे काढता येईल किंवा टँजंट काढता येईल. दिस इज द टँजंट पासिंग थ्रू द टँजंट्स पासिंग थ्रू द ए अँड बी. ए आणि बी मधून जाणाऱ्या ह्या टँजंट्स मला या ठिकाणी मिळतील. येस, ए मधून जाणारी टँजंट मला मिळाली आणि बी मधून जाणारी टँजंट मला या ठिकाणी मिळाली. ओके. आता बऱ्याच वेळा असं असतं की इथे आर्क दिलेला आहे. काही उदाहरणांमध्ये त्या ठिकाणी दिलेलं असतं की सेंट्रल अँगल, मेजर ऑफ द सेंट्रल अँगल इज गिवन. सपोज अँगल APB इज 100 डिग्री असं पण दिलेलं असेल. याचा अर्थ आणि सेंट्रल अँगल दिलेला असेल त्याचा अर्थ सेम. त्यामुळे आपल्याला तिथे काहीही अडचण यायला नको. ओके. तर अशा पद्धतीची उदाहरणं याच्यामध्ये आपल्याला सोडवावी लागतात. आता एक वेगळ्या पद्धतीचं उदाहरण, अजून थोडंसं आपण वेगळ्या पद्धतीने जाऊया की कशा पद्धतीने उदाहरण आपल्याला सोडवता येतं. ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर O and radius 5.3 centimeter. Yes. Take a point K such that OK is equal to 6.5 centimeter and draw tangents to the circle through K. Measure the lengths of the tangent segments. It is again very simple question. तुम्हाला तो सहज सोडवता येईल. तुम्ही तो सोडवावा. मी या ठिकाणी ते उदाहरण लिहितो आहे कारण याची प्रॅक्टिस आपल्याला झाली पाहिजे. कारण बऱ्याच वेळा असं असतं की हे टँजंट सेगमेंट्स काढणे म्हणजे त्यानंतर ती जी प्रोसेस आहे ती आपण विसरतो. आपण एक्झाम्पल लिहूया. ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर O and radius 5.3 centimeter. Take a point K such that OK is equal to 6.5 centimeter. Yes. Draw tangents. तुम्ही सर्वांनी हे उदाहरण सोडवायचं आहे. टँजंट्स टू द सर्कल थ्रू K and measure the length of the tangent segments and measure the length of tangent segments. येस. टँजंट सेगमेंटच्या लेंथ तुम्हाला त्या ठिकाणी मोजायच्यात. अगेन व्हेरी सिम्पल. सरळ काय करणार आपण, ड्रॉ अ सर्कल विथ सेंटर O अँड रेडियस 5.3 सेंटीमीटर. समजा आपण 5.3 सेंटीमीटरचं एक सर्कल या पद्धतीने काढलं. आता मी त्या ठिकाणी तुम्हाला फक्त प्रात्यक्षिक दाखवतो कशा पद्धतीने काढायचं. 5.3 सेंटीमीटर काढलं. आता या सेंटरपासून काय करणार, मी आधी एक रे काढून घेणार. येस, रे मी काढून घेतला. टेक अ पॉईंट K सच दॅट OK, आता हा O सेंटर आहे,
ओके, कंपासमध्ये मला डिस्टन्स घ्यायचं आहे 6.5. मी कंपासमध्ये डिस्टन्स घेऊन या ठिकाणी 6.5ने या ठिकाणी खूण केली, अशा पद्धतीने खूण केली 6.5. हा 6.5 आहे, त्याला आपण के नाव देऊया. ओके, येस. तुम्हाला इथून टँजंट्स काढायचे आहेत. काय करणार मी, हा जो सेगमेंट आहे हा बायसेक करणार. येस, हा बायसेक केल्यानंतर तुम्हाला हा बायसेक्टर असा काढता येईल. हा मिड पॉईंट तुम्हाला मिळेल. ह्या मिड पॉईंटने तुम्हाला या ठिकाणी 2 खुणा करायच्या आहेत एवढं रेडियस घेऊन आणि सरळ अशा पद्धतीने टँजंट्स काढायचे. हे अतिशय सिंपल कन्स्ट्रक्शन तुम्ही स्वतः करा. म्हणजे आपल्याला स्वतः ते कन्स्ट्रक्शन करून ते त्या ठिकाणी बघावं लागेल की कशा पद्धतीने आपल्याला हे कन्स्ट्रक्शन्स करता येतात. ओके, आता एक एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे. ते उदाहरण अतिशय महत्त्वाचं आहे, कारण त्याच्यातून आपल्याला काही जे कन्क्लुजन काढायचे आहेत ते कन्क्लुजन आपण सहज काढू शकतो. ते उदाहरण कशा पद्धतीने आहे, ज्याप्रमाणे आपण सेंट्रल अँगल काढलेला होता, की जसं आर्क काढलेला होता 100 डिग्रीचा, तशाच पद्धतीने आपल्याला ते सोडवायचं आहे. कन्स्ट्रक्ट अ सर्कल विथ सेंटर ओ. construct a circle with center O and radius 4 centimeter and radius 4 centimeter. 4 सेंटीमीटरचं एक सर्कल काढा. टेक 2 पॉइंट्स A and B. Take 2 points A and B on circle such that कसे घ्यायचे आहेत बघा. अँगल AOB is equal to 90 degree. Yes. Draw tangents to the circle at A and B, meeting at point P. Measure AP and OP ते तुम्हाला मोजायचे आहेत. म्हणजे उदाहरणार्थ काय तर कन्स्ट्रक्ट अ सर्कल. एक सर्कल मी कन्स्ट्रक्ट केलं, त्यानंतर 4 सेंटीमीटरचा टेक 2 पॉईंट्स. मला हे 2 पॉईंट्स घ्यायचे आहेत. समजा अशा पद्धतीने मी 2 पॉईंट्स घेतलेत, त्याच्यातला अँगल घेतला आहे 90 डिग्री आणि तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीचे एक टँजंट काढायची आहे, इकडे एक टँजंट काढायची आहे. या ठिकाणी काय आहे A, हा आहे B. तुम्हाला अँगल कोणता हा P पॉईंट आहे समजा. ओके, आपल्याला दिलेला आहे पॉईंट P. मेजर AP अँड OP. AP आणि OP मला मोजायचं आहे, बरोबर. मेजर AP अँड OP. येस, OP म्हणजे अशा पद्धतीने मला तो मोजायचा आहे. दुसरा भाग, हा अँगलसुद्धा तुम्ही मोजा. APB. ऑल्सो मेजर अँगल APB. हा अँगल तुम्ही मोजा किती येईल. तो अँगल तुमच्या लगेच लक्षात येईल. किती आला पाहिजे तो, 90 डिग्री आला पाहिजे. येस, मग हे कन्स्ट्रक्शन आपण करूया. अतिशय सोपं कन्स्ट्रक्शन. रफ डायग्रॅम मी त्या ठिकाणी काढलेली आहे. एक 4 सेंटीमीटरचं मी काय घेणार आहे, या ठिकाणी सर्कल त्या ठिकाणी काढतो. हॅविंग द रेडियस 4 सेंटीमीटर. 4 सेंटीमीटरचं मी सर्कल या ठिकाणी घेतो आहे. एक सर्कल मी काढलं, रेडियस 4 सेंटीमीटर. मला काय घ्यायचं आहे तर 90 डिग्रीचा अँगल करायचा आहे. ठीक आहे, मी अशा पद्धतीने 90 डिग्रीचा अँगल करणार आहे. आधी एक रेडियस काढून घेऊ. हा सेंटर आहे O, हा पॉईंट आहे समजा B. ठीक आहे, A पॉईंट आपल्याला मिळेल.
90 डिग्री मला घ्यायचं आहे. मी 90 डिग्री मोजून घेणार. सेंट्रल अँगल मला दिला आहे 90 डिग्री. अशा पद्धतीने मी प्रोट्रॅक्टर ठेवतो आहे. येस, 90 डिग्री मी मोजून घेतला. तुम्ही या ठिकाणी हा अँगल काढला 90 डिग्रीचा. तुम्हाला हे पुढे वाढवायचंच आहे, त्यामुळे मी एक्सटेंड करून घेतो अशा पद्धतीने. इकडे सुद्धा तुम्हाला एक्सटेंड करून घ्यायचं आहे. येस, अजून पुढे वाढवून घेऊया आपण. नेक्स्ट आता काय करणार, मला इथून टँजंट काढायची आहे. टेक अ स्पेसिफिक डिस्टन्स. मागच्याप्रमाणेच स्पेसिफिक डिस्टन्स घेतले, 2 आर्क मी काढले. तसंच हे स्पेसिफिक डिस्टन्स तसंच राहू दिलं, कारण त्याच्यात काही फरक पडणार नाही. अशा पद्धतीने काढले. इथे टँजंट्स मला काढायची आहे ॲट पॉईंट 30, दॅट इज ए. बायसेक करा. बायसेक केल्यावर तुम्हाला या ठिकाणी 2 आर्क मिळतील. तसंच या ठिकाणीही बायसेक करा. या ठिकाणी बायसेक केल्यावर पुन्हा तुम्हाला 2 पॉईंट्स मिळतील. हे सगळे पॉईंट्स तुम्ही काय करा, जोडून घ्या. हा एक पॉईंट आणि हा एक पॉईंट जोडायचा आहे. जॉईन दिस 2 पॉईंट्स. दिस पॉईंट इज और दिस लाईन इज पासिंग थ्रू द पॉईंट ए. या ए पॉईंटमधून ती लाईन जाते. ती सरळ आपण या ठिकाणी पुढे वाढवून घेऊया. येस, त्याचप्रमाणे हा एक पॉईंट दिसतो आहे बघा, आणि हा एक पॉईंट, हा याचे बायसेक्टरचे पॉईंट्स आहेत. पुन्हा आपण हे अशा पद्धतीने जोडून घेऊया. पुन्हा बी पॉईंटमधून काय होईल, तर तो टँजंट जाईल. बघा, या बी पॉईंटमधून ती टँजंट गेली. मेजर धिस अँगल. तुम्हाला काय काय करायचं आहे, तर तुम्हाला हे मोजायचं आहे. येस, तुम्ही जर विचारात घेतलं, थेअरी जर विचारात घेतली, तर तुम्हाला हे मोजण्याची आवश्यकता नाही. का? कारण AO इज इक्वल टू OB आहे. रेडाय आर सेम. म्हणजे मला जो महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगायचा आहे तो अशा पद्धतीने, रेडियस आहे. दुसरा भाग, हा अँगल किती घेतला आहे मी, 90 डिग्री घेतला आहे. रेडियस अँड टँजंट हा अँगल किती असतो, 90 डिग्री असतो. येस, हा अँगल किती असतो, 90 डिग्री असतो. द रिमेनिंग अँगल मस्ट बी 90 डिग्री. उरलेला अँगलसुद्धा 90 डिग्रीच असेल. आपल्याला जो विचारलेला आहे, मोजण्याची गरज नाही, थेरीवरून आपल्याला लगेच कळतं. हा 90 डिग्री असला पाहिजे. दुसरा भाग, आता सगळे अँगल्स जर 90 डिग्री आहेत, ऑल अँगल्स आर 90 डिग्री, देन वी से दॅट धिस क्वाड्रिलॅटरल इज अ रेक्टँगल. हा क्वाड्रिलॅटरल रेक्टँगल आहे असा मी निष्कर्ष सुरुवातीला काढेल. बट इफ द ॲडजसंट साइड्स ऑफ द रेक्टँगल आर कॉन्ग्रंट, देन इट बिकम्स अ स्क्वेअर. हा महत्त्वाचा मुद्दा मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचा आहे की हा रेक्टँगल आहे असं मी सुरुवातीला म्हणेल, कारण ऑल अँगल्स आर कॉन्ग्रंट. येस, नेक्स्ट थिंग इज दॅट इन द रेक्टँगल adjacent sides are congruent because these two adjacent sides are nothing but the radii of that circle. आणि म्हणून हे रेडाय असल्यामुळे ते कॉन्ग्रंट आहेत. ॲडजसंट साइड्स आर कॉन्ग्रंट अँड इफ द ॲडजसंट साइड्स ऑफ द रेक्टँगल आर कॉन्ग्रंट देन इट इज अ स्क्वेअर. म्हणून हा स्क्वेअर आहे. बरोबर आहे. स्क्वेअर झाल्याबरोबर ऑल साइड्स आर कॉन्ग्रंट. व्हॉट इज द रेडियस ऑफ दिस सर्कल इज 4. मीन्स ऑल साइड्स आर 4 सेंटीमीटर. येस, आता मला काय मोजायचं आहे, तर OP इज द डायगोनल ऑफ द स्क्वेअर. OP इज द डायगोनल ऑफ द स्क्वेअर अँड हेन्स OP दॅट इज डायगोनल ऑफ स्क्वेअर. आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे, डायगोनल ऑफ अ स्क्वेअर इज इक्वल टू √2 इंटू साईड. √2 इंटू साईड अशा पद्धतीचा फॉर्म्युला आहे. म्हणून OP इज अ डायगोनल. OP इज इक्वल टू √2 इंटू 4 अँड दॅट्स वाय 4√2. दिस इज द लेंथ ऑफ द OP. OPची लेंथ अशा पद्धतीने मला या ठिकाणी काढता येईल. तर हे उदाहरण घेण्याच्या मागे उद्देश असा आहे की याच्यातले जे कन्सेप्ट्स आहेत हे कन्सेप्ट्स आपल्याला समजले पाहिजेत. त्यांनी मोजायला सांगितलं म्हणून आपण मोजायचं
आणि तेवढं काढायचं असा त्याचा अर्थ होत नाही. त्यांनी या ठिकाणी एक्झाम्पलमध्ये मला मोजायला सांगितलं, याचा अर्थ तुमच्या काय लक्षात येतं आहे, तुम्ही एक्झॅक्ट लिहिता आहात की नाही. बऱ्याच वेळा या ठिकाणी मोजायला सांगितलं, आपण मोजतो, मोजल्यानंतर AP मला मिळते 3.9, कारण बऱ्याच वेळा त्या कन्स्ट्रक्शनमध्ये चुका असतात, बरोबर आहे, त्या एरर्स असतात. आता तो जो भाग आहे तो आपला होतो, परंतु थेरॉटिकली जर बघितलं तर अशा पद्धतीने उत्तर येणार आहे. 4 सेंटीमीटरच मला पाहिजे आहे AP. येस, कारण काय आहे ते मी कारण तुम्हाला आत्ता या ठिकाणी सांगितलं. मग आपण मोजताना या ठिकाणी 3.9 लिहितो, कोणी 3.8 लिहितं, कोणी 3.7 लिहितं. बऱ्याच वेळा त्या चुका होतात, त्याच्यामुळे ते आपल्याला घडतं. बऱ्याच वेळा 4.2, 4.3, 4.1 असं पण आपलं लिहिलं जातं. त्यामुळे थिअरी मला माहिती असेल तर मला मोजण्याची गरज नाही. हा एक सोपा भाग मी तुम्हाला या ठिकाणी मुद्दामून सांगितला. त्याचं कारण असं की बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्या बऱ्याचशा गोष्टी आपल्याला कळत नाही आणि त्या लवकर लक्षात येत नाही. येस, त्या पद्धतीने आपण विचार करूया. ठीक आहे. आता ही जी उदाहरणं आहेत याच्यातली काही जी उदाहरणं आहेत ती फार सोपी आहेत. मी पुस्तकातली सगळीच उदाहरणं काही या ठिकाणी घेतलेली नाही आहेत. त्या ठिकाणी बरीचशी उदाहरणं मी घेतलेली आहेत, पण उरलेली जी उदाहरणं आहेत ती तुम्हाला सगळ्यांना सोडवायची आहेत आणि ती सोडवून मला दाखवायची आहेत, ती मला पाठवायची आहेत. ही जी मी उदाहरणं घेतली ही एक्स्ट्राचे एक्झाम्पल्स आहेत, की एक्स्ट्रा मला जे वाटलं की अशा पद्धतीने तुम्हाला कन्सेप्ट दिले गेले पाहिजेत. ठीक आहे. तर उरलेली जी उदाहरणं आहेत, मग ते सिमिलर ट्रायंगलचे असोत, ते सर्कलच्या टँजंट्सचे असोत, हे सगळे उदाहरणं तुम्हाला सोडवून ठेवायची आहेत. सगळे तुमच्या वहीमध्ये ती उदाहरणं मला दिसली पाहिजेत. ओके. आज आपण या ठिकाणी थांबणार. हे जे प्रकरण आहे हे टोटली आपण या ठिकाणी संपलेलं आहे असं मी या ठिकाणी सांगतो. त्याचं कारण असं की बहुतेक कन्सेप्ट्स याच्यातले संपलेले आहेत. ज्यावेळेस आपण हॉट प्रॉब्लेम्स घेणार आहे तर हे जे काही कन्स्ट्रक्शनमध्ये सुद्धा काही हॉट क्वेश्चन्स आहेत, म्हणजे हायर ऑर्डर थिंकिंग स्किलचे कन्स्ट्रक्शन्स आहेत, त्याचाही आपल्याला विचार करायचा आहे. ओके. आता हे प्रकरण या ठिकाणी संपलेलं आहे. पुढच्या तासाला आपल्याला प्रकरण क्रमांक 5 म्हणजे कोऑर्डिनेट जॉमेट्रीचा विचार करायचा आहे. ओके. आज आपण या ठिकाणी थांबूया.